नमस्कार. जेतू जेतू हिंदू राष्ट्र मी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा भरभरून स्वागत. बंधू भगिनींनो, आज आपण पाहूया बंधुप्रेम. प्रभू श्रीराम आणि श्री भरत यांचे बंधुप्रेम कसे होते. भरत जे प्रभू रामचंद्रांचे भाऊ आहेत, पण त्यांच्याविषयी जास्त चर्चा दिसून येत नाही. लक्ष्मण रामांसोबतच सतत राहत असत. शत्रुघ्न तर लहानच होते, पण सर्वात कमी ज्यांच्याविषयी बोललं जातं ते म्हणजे भरत. देवतांच्या म्हणण्यानुसार सरस्वती देवीने मंथराची बुद्धी फिरवली. यात सरस्वती देवीने देवतांच्याच आज्ञेनुसार कैकेयीची पण बुद्धी पालटवली. पण जेव्हा प्रभू राम वनवासाला गेले तेव्हा भरत अयोध्येत नव्हते. त्यांना सर्व घटनाक्रम समजल्यावर ते रामांना परत आणण्यासाठी निघाले. म्हणाले, मी दादाला परत घेऊन येतो. हे ऐकल्यावर सर्व देवता भयभीत झाले. म्हणाले, भरत प्रभू रामांना परत घेऊन आले आणि राम भरतावर फार प्रेम करतात. भरताच्या विनंतीला मान देऊन राम परत येतील, मग काय करायचं. तेव्हा देवतांनी पुन्हा देवी सरस्वतीला सांगितले की देवी, तुम्ही मंथरा व कैकेयीप्रमाणे या भरताची बुद्धी फिरवा, याचे विचार बदला. तेव्हा सरस्वती देवी म्हणे, पृथ्वीवर कोणाचीही बुद्धी भ्रष्ट करू शकते, पण माझ्याकडून भरताची बुद्धी भ्रष्ट होणार नाही. मोसे कहत हो भरतमती फेरो, हे होऊच शकत नाही, असे सरस्वती देवीने ठामपणे सांगितले. भरत जेव्हा रामांना वनवासातून परत आणण्यास गेले तेव्हा सर्वांना सोबत घेऊन निघाले. त्यांना वाटले, कोण्या एकाचे म्हणणे जरी ऐकले दादानी तरी चालेल. वशिष्ठ, कौशल्या माता, कैकेयी, सुमित्रा एवढेच नव्हे तर स्वतःचे व प्रभू रामांचे सासरे जनक त्यांनाही भरतांनी सोबत नेले. कोणाचे का होत नाही, पण रामांनी म्हणणे मान्य करावे आणि अयोध्येत परत येऊन राज्यकारभार सांभाळावा, असा विचार भरत करत होते. भारद्वाज ऋषींच्या आश्रमातून निघताना ऋषी म्हणाले, भरत, हे राजन, तुम्ही काळजीत आहात. तेव्हा भरत म्हणाले, माझ्या आईने एवढे क्रूर कृत्य केले आहे की मला भीती वाटते. दादा माझ्याशी बोलेल की नाही. मी अयोध्येत नव्हतो तेव्हा हे घडले. भरतांना माहीत नव्हते की त्यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यांना फक्त अयोध्येत परत बोलावले होते. अयोध्येच्या बाहेर नंदीग्रामला रामांच्या पूर्वजांचे एक मंदिर होते. त्या मंदिरात रामांच्या कुळातील पूर्वजांचे पुतळे उभे केलेले होते. मानधाता, दिलीप, रघु, नहुष, अज यांचे आणि अजून बऱ्याच पूर्वजांचे पुतळे होते. भरत रस्त्यात थांबले. म्हणाले, पूर्वजांचे पूजन करून मग अयोध्येत जाऊया. ठरल्याप्रमाणे पहिल्यांदा राजा पृथूचे पूजन भरतांनी केले. राजा पृथू, ज्यांच्या नावाने ही पृथ्वी आहे. पुन्हा मानधाता, असे करत करत अज, रघु, दिलीप यांचे पूजन झाले. आणि भरत समोर पाहतात तर काय, राजा दशरथाचा पुतळा. पुरोहिताकडे पाहिले. म्हटले, हे काय, हे तर पिताश्री आहेत. पुरोहिताच्या डोळ्यात पाणी आले. म्हणाले, राजा दशरथांना देवाज्ञा झाली. काय, भरताला काहीच कळले नाही. विचारले, काय झाले. पुरोहित म्हणाले, रामाला वनवासात पाठवले. भरताने विचारले, का पाठवले दादाला वनवासात. तर असे कळले की तुमच्या आईने हेच वर दशरथांकडून मागून घेतले होते. भरत रडत रडत अयोध्येत आले. बंधू प्रेमामध्ये राम दुसरे कोणाचेच उदाहरण देत नाहीत. प्रभू रामचंद्र जेव्हा हनुमानाची गळाभेट घेतात तेव्हा तुम्ही लक्ष्मणाप्रमाणे माझे बंधू आहात असे ते म्हणत नाहीत, तर ते हनुमानाला म्हणतात की तू मोहे प्रिय भरतही समभाई, तू माझ्या भरतासारखा प्रिय बंधू आहेस. बंधू प्रेमाचे अत्युच्च कोटीचे उदाहरण आहे राम आणि प्रभू श्री राम आणि श्री भरत यांचे. पुन्हा भारद्वाजांना भरत म्हणे, दादा मला माफ तर करतील ना. एका अशा कृत्याची माफी जी त्यांनी स्वतः केलेलेच नाही. भारद्वाज ऋषी म्हणाले, हे राजन, मला माहीत नाही की प्रभू रामचंद्रही तुमच्याबद्दल असाच बंधुभाव ठेवतात की नाही, पण जेव्हा ते इथून चालले होते तेव्हा गंगा नदी पार करण्यासाठी स्वस्ती वाचन करताना ते खूप खुश होते. वनवासाची भीती अजिबात नव्हती. नाराजीची एकही छटा त्यांच्या चेहऱ्यावर नव्हती. पण
स्वस्ती वाचनात जेव्हा जंबूद्वीपे भरतखंडे असं ऐकलं तेव्हा प्रभू श्रीराम जमिनीवर कोसळले. डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि अरे माझा भरत म्हणू लागले. हे मी स्वतः पाहिले. राम करुणानिधी आहेत. त्यांच्या मनात सर्वांबद्दल प्रेमच आहे. राम जेव्हा चित्रकूट पर्वतावर आले तेव्हा वनदेवी त्यांच्या स्वागतासाठी आली आणि म्हणाली, मी तुमच्यासाठी काय करू शकते? तेव्हा काय मागितले असावे प्रभू श्रीरामांनी? ते म्हणाले, हे वनदेवी, ज्या रस्त्यावरून मी आलोय त्या रस्त्यातील काटे तेवढे काढून टाका. वनदेवी म्हणे, प्रभू तुम्ही तर आलात ना, आता त्या रस्त्यावरील काटे काढून काय? त्या काटे काढण्याचा काय अर्थ आहे? प्रभू राम म्हणाले, माझं काहीही नाही. मला काटे टोचले तरी मला वेदना होणार नाहीत, पण मला शोधण्यासाठी माझा भाऊ भरत याच रस्त्याने येईल, त्याला काटे टोचता कामा नयेत. पुन्हा वनदेवी म्हणाली, ठीक आहे प्रभू, तुमची आज्ञा शिरोधारी आहे. पण मला हे कळत नाही की अयोध्येचा राजा, विशाल सेनेचा सेनापती, दशरथ पुत्र श्रीरामांचा छोटा भाऊ भरत एवढा नाजूक आहे का की त्याला काटे टोचलेले सहन होऊ नयेत? प्रभू श्रीराम हसले आणि म्हणाले, नाही, तो तर वज्राप्रमाणे आहे. त्याच्या छातीला लागून इंद्राचं वज्रही तुटून जाईल. हे काटे त्याच्यासाठी काहीच नाहीत. वनदेवी म्हणाली, या रस्त्याने असलेले हे काटे मग मी कशाला काढू? तेव्हा श्रीराम म्हणाले की या रस्त्याने येताना भरताला एक जरी काटा टोचला तर त्याच्या मनाला असहनीय वेदना होतील की माझ्यामुळे माझ्या दादाला ह्या काट्याकुट्यातून जावे लागले आणि ह्या वेदना सहन कराव्या लागल्या. वनदेवीच्याही डोळ्यात पाणी आले. वनदेवी स्तब्ध उभी राहिली. आणि खरंच अनवाणी पायाने भरत प्रभू श्रीरामांच्या भेटीसाठी निघाले होते तेव्हा भूमी ही संकुचित झाली. या प्रसंगावरून आपल्या हे लक्षात येते की भगवान स्वतः कष्ट सहन करतात, पण जो त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांची भक्ती करतो, त्याला कष्ट झाले तर त्याचा भगवंत स्वीकार करत नाहीत. भक्तांचे कष्ट देव स्वतः कष्ट सहन करून दूर करतात. बंधू भगिनींनो, बंधू प्रेमाचे अत्युच्च कोटीचे उदाहरण म्हणजे श्रीराम आणि श्री भरत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम अवश्य लिहा. चला तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. नमस्कार.